स्टेशनवर पोहोचलो आणि गाडीतून खाली उतरलो. ट्रेनचा लास्ट स्टॉप असल्याच्यानं सगळे लोक बी अटीच उतरले. त्याच्यानं गर्दी चांगलीच होती. थोडं लोकांना जाऊ दिलं. दादऱ्यावरून लेफ्ट घेऊन डायरेक्ट मेट्रोच्या स्टेशनवर आलो. इथं बी तिकीट काढायला चांगलीच गर्दी होती. आम्ही लाईनीत न लागता डायरेक्ट मशीनच्या जवळ आलो. इथं स्वतःहून तिकीट काढायला लागतं. ऑनलाईन पेमेंट केलं आणि आमचे दोन्ही तिकीट घेतले. आता या तिकिटांचं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, हे जर आपल्या जवळ नसतील तर आपल्याला एंट्री आणि एक्झिट भेटत असते. त्या मशीन जोडून एंट्री घेतली आणि इथून सरळ पायऱ्या सोडून वर गेलो. वर आलो थोड्या वेळात मेट्रो बी आली. मेट्रोत चांगलीच गर्दी होती म्हणून जागा काही भेटली नाही. सगळेजण उभ्यानच प्रवास करू राहिले. मेट्रोतून नळ स्टॉपवर उतरलो. उतरल्याच मित्राला फोन लावला. आम्ही जसं बाहेर आलो गाडी घेऊन तो बी रेडीच होता. टेबल सीट गाडी घेऊन आम्ही चाललो आता रूमवर. आता फिरायला जायचं म्हटलं म्हणजे आम्ही दोघं तिघ जण नव्हतो. आपली अमरावतीची गँग बी होती. ते डायरेक्ट 4 चाकीच घेऊन येणार होते. पण रस्त्यातच गाडीनं धोका दिला त्याच्या गाडीचं टायर डायरेक्ट फाटलं होतं. गाडीच्या मालकाले म्हणजेच अनुज भाऊले चांगलाच फटका बसला. गाडीचं टायर बदललं आणि रात्री 8-9 वाजता पुण्यात पोहोचले. चला मग पोट्टे यापुढे कुठे गेलो काय केलं हे पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या. भेटू आपण याच्या 3ऱ्या पार्ट मध्ये.